वेलकम गाईज. आज आम्ही आलो आहोत कॉलेजला. आज तुम्हाला आम्ही आमचं कॉलेज दाखवतो गाईज. आणि आता आम्ही जिथे बसलोय ना, गौरीला असं वाटतं की तिच्या अंगावरती कावळा घाललाय. A few moments later. आधी तुम्हाला आम्ही कॉलेज दाखवतो, मग आम्ही लायब्ररीत जाऊन स्टडी करतो. चल एक सेकंड, ये क्या है? गाईज आम्ही लायब्ररीमध्ये गेलो होतो, पण खूप गर्दी होती. मग आम्ही क्लासरूममध्ये आलो. मग इथं आल्यावर आम्ही स्टडी केला आणि मग टिफिन खाल्ला. हो, आणि तुम्हाला क्लासरूमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवते. हे बघा, असा व्ह्यू आहे. पक्षी ओरडण्याचा आवाज येतोय छान. आणि इथे आम्ही स्टडी केला, म्हणजे आम्ही इथे बसलोय. आणि हा क्लासरूमचा व्ह्यू. गौरी माझ्या मागे धडपडते. गाईज आता आम्ही दोघीच आहे क्लासरूममध्ये आणि स्टडी चालू होता आमचा. मग आम्ही टिफिन खाल्ला. आज टिफिनला मी मसाला मॅगी विथ चीज आणि मी पोळी भाजी आणली होती टिफिनला. चपाती भाजी नाही, पोळी भाजी. गाईज तुम्ही सांगा, चपाती भाजी की पोळी भाजी? नुसती भांडत असते माझ्यासोबत. एवढे दिवस ब्लॉग नाही बनवता आला, त्याचं पण कारण हेच होतं की आमचे भांडण झाले होते परत एकदा. सांग ना. 3 दिवस आम्ही बोलत नव्हतो, मग त्यानंतर आम्ही बोलायला सुरू केलं आणि मग कॉलेजला आलो. परत स्वतःच सांगते, 3 दिवस बोलत नव्हतो. कितीही भांडण झाली तरी पण शेवटी आम्ही बोलतोच. ते होतच राहतं आमचं सारखं. लेक्चर्स तर सध्या होत नाहीत. आम्ही कॉलेजमध्येच येऊन सेल्फ स्टडी करतो, क्लासरूममध्ये किंवा लायब्ररीमध्ये. हो गाईज, मी आत्ता असं विचारत होते गौरीला की आपण ब्लॉगमध्ये असं टाकू, आपण विचारू त्यांना की ब्लॉगिंग कंटिन्यू करायचं की नाही. तर गौरी म्हणते सगळे नको म्हणतील. नाही. गाईज, हे आमचे चेहरे एवढे मोठे मोठे सुजलेले का निघत आहेत? माझं नाही. माझा चेहरा थोडं मोठं दिसतंय, सुजलेलं दिसतंय. चलो गाईज, खूप झाली मस्ती ब्लॉगिंग. आता घरी जावं लागेल आपल्याला. गौरी बाय बाय. बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.